शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. सर्वांनी सावधानमध्ये उभं राहावं. आजच्या या महाराष्ट्र दिनानिमित्त परेड निरीक्षण करण्यासाठी माननीय नामदार श्री अतुलजी सावे पालकमंत्री जालना हे जात आहेत. हॅलो हॅलो, येतोय आवाज? लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, पत्रकार,
विद्यार्थी व उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, महाराष्ट्र राज्याच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त तसेच कामगार दिनानिमित्त आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. दिनांक 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या लढ्यात अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे आणि मराठी भाषिक प्रदेश असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यात अस्तित्व आले. भारतीय संघराज्यातील एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राचे वेगळे महत्त्व लक्षात घ्यावयाचे लागते. आपले राज्य विविधतेने नटलेले आहे. राज्याला फार मोठा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्र हे पूर्वीपासून पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक सुधारणेचे प्रेरणे महात्मा ज्योतिबाराव फुले, सामाजिक समतेचे पाय रचणारे छत्रपती राजश्री शाहू महाराज, भारतीय राज्य संघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्यासह आपल्या राज्याला विविध समाजसुधारकांची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. या सर्वांचे प्रेरक स्मरण करणे आणि त्या आदर्शासोबत उज्ज्वल वाटचाल करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. सांस्कृतिक, वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य अशा विविधांगीन क्षेत्रात महाराष्ट्रातील विभूतीने उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. या प्रगतीचा वारसा भविष्यात अधिक समृद्ध व्हावा या दृष्टीने आपण सर्व कृतिशील राहूया आणि आपल्या राज्याच्या लौकिकता भर टाकणारी वाटचाल एकमेकांच्या साथीने करूया. आचारसंहिता असल्यामुळे जास्त यावर आज भाषण करता येत नाही, पण पुन्हा एकदा मी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्लाटून क्रमांक 1 मानवंदना देत आहे. त्या पाठोपाठ प्लाटून क्रमांक 2 प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री योगेश चव्हाण सायबर सेल सुपर न्यूमररी पोलीस उपनिरीक्षक AB रावते पोलीस स्टेशन मौजपुरी हे या ठिकाणी राष्ट्रध्वजास मानवंदना देत आहेत. त्या पाठोपाठ प्लाटून क्रमांक 3 प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री DB पवार पोलीस स्टेशन तालुका सुपर न्यूमररी पोलीस उपनिरीक्षक श्री SM शेख पोलीस स्टेशन अस्लाबाद यांच्या नेतृत्वाखालील हा प्लाटून मानवंदना देत आहे. प्लाटून क्रमांक 4 वाहतूक शाखा जालना प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री YS नेमाने पोलीस स्टेशन कदीम जालना सुपर न्यूमररी पोलीस उपनिरीक्षक PL शिंदे या ठिकाणी मानवंदना देत आहेत. त्या पाठोपाठ प्लाटून क्रमांक 5 होमगार्ड पुरुष प्लाटून कमांडर PM भोरे या ठिकाणी मानवंदना देत आहेत. त्या पाठोपाठ प्लाटून क्रमांक 6 वन प्रशिक्षण संस्था जालना
प्लाटून कमांडर मफू ओपनी श्रीमती आर एस बागला पोलीस स्टेशन अंपाट सुपर न्यूमररी पोलीस उपनिरीक्षक श्री या ठिकाणी मानवंदना देतात. त्या पाठोपाठ राज्य राखीव पोलीस दल व पोलीस मुख्यालय बँड पथक प्रमुख सहाय्यक फौजदार युके गोरा व पोलीस कॉन्स्टेबल एस. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बँड पथक BDDS वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल सतीश परिहार पोलीस कॉन्स्टेबल सुरजीत सिंग चरावणे पोलीस साहेब डायरेक्टर शेवाळे स्मृती यांच्या नेतृत्वाखाली पथक त्या पाठोपाठ दंगा नियंत्रण पथक वाहन चालक ग्रेड पोलीस उपनिरीक्षक भोसले सहाय्यक फौजदार AL निर्णे पोलीस कॉन्स्टेबल AD श्रीसागर यांच्या नेतृत्वाखाली नियंत्रण पथक जिल्हा रुग्णालय जालना रुग्णवाहिका डॉक्टर सरोज यांना त्या पाठोपाठ अग्निशमन दल महानगरपालिका जालना हे पथक या ठिकाणी मानवंदना देत आहे. थोडं असं मागे सरका. हो मागे सरका. हो दादा सर थोडं मागे सरका. बोलू द्या हो. बोलो 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 जाऊ द्या बोलू दे तर बोलू द्या मग काय आणि आपल्या सगळ्या आपण